पंगती संतांची तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजना उचिष्टांचे महायोग पिठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रैः समागत तिष्ठन्तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केल्या स्मरण होय सकल विद्यांच्या अधिकरण तेची वंदू श्री चरण ते नमस्कारुनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी संत समागम एखादी परी भावे त्याचे द्वारे स्वानयाती तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टांचे विठाल प्रस्तुत कीर्तनासाठी घेतलेला अभंग संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा मानवीय समाजाला हा सुंदर असा उपदेश केला. माणसाच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट जर कोणती असेल तर ती आहे संगत. मनुष्य हा घडण्यासाठी संगतीचा जीवनामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. या ठिकाणी एक अलौकिक असा उपक्रम ज्या उपक्रमाची देशाला राष्ट्राला समाजाला जगाला अत्यंत गरज आणि आवश्यकता आहे. सप्ताहापेक्षा ज्या माणसाला ही दृष्टी आहे कारण मुलं घडवणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. उपदेश करत फिरण्यापेक्षा मला कधी कधी आत्ताच उदाहरण पुण्यश्लोक आई साहेब जिजामाता आपल्या सगळ्यांच्या आई ज्या पतीने ज्या आपल्या शहाजी महाराजांनी त्यांचे शब्द ऐकल्याशिवाय घराच्या बाहेर पाऊल टाकू नये. औरंगजेब देखील बोलला होता बोलता बोलता शहाजी की तलवार जिजा की जबान और शिवाजी की नजर खतरनाक है. जिजाई जब बोलती है तो खतरनाक है, वो करके दिखाती है. ठीक आहे, वैराणी बोलावं म्हणजे एवढ्या विद्वान आई साहेब त्यांना सुद्धा गावगाव कीर्तन करत फिरता आला. सगळ्याला विठाला काम नाही केलं. खाली बसल्या आणि स्वतःच्या अंतःकरणामध्ये जे विचार आले माझ्या स्वतःचे विचार गुरुजी जिजाऊ मासाहेबांनी मुलगा घडवला हे जग प्रसिद्ध आहे. पण माझ्या बुद्धीप्रमाणे आई साहेबांच्या अंतःकरणामध्ये जन्माला आलेले विचार आई साहेबांच्या अंतःकरणामध्ये जन्माला जे विचार आले त्या विचारांचं मूर्तिमंत रूप म्हणजे शिवाजी महाराज आहे. जीवनामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट जर कोणती असेल ती गर्भधान संस्कार आहे. हे बोलून हे बाल संस्कार शिबिर मुलांना संस्कार देण्याची अत्यंत गरज आहे, आवश्यकता आहे. परंतु नर आणि मादी
नर आणि मादी एकत्र आले की एखाद्या जीवाला जन्म हे नॅचरल आहे, नैसर्गिक आहे. त्याला फार पुरुषार्थ करायची आवश्यकता आणि गरज नाही. डुक्कर आणि डुकरीन देखील 12 पिल्लांना जन्म देऊ शकते. आहे की नाही? कुत्र्याला सुद्धा 12 पिल्ल आणि जन्म आहे. कोणता पुरुषार्थ आहे जीवनामध्ये? जीवनामध्ये खरा पुरुषार्थ जर कोणता असेल तर आपल्या घरामध्ये एखादा राष्ट्रभक्त आणि एखाद्या संताला जन्म मिळणे हे खरा पुरुषार्थ आहे. विठाला म्हणून ज्या ऋषी मुनींनी ज्यांना ती दृष्टी आहे, दिव्य दृष्टी आहे, आम्हाला पण दृष्टी आहे. आम्हाला आता तर वर्तमान काळामध्ये स्थूल दृष्टी पण नाही, आपल्याला चष्म्याची आवश्यकता आहे. जवळच दिसत नाही आणि काहींना लांबच दिसत नाही, म्हणजे स्थूल दृष्टी सुद्धा नाही आम्हाला. तर करुणा दृष्टी, दिव्य दृष्टी, व्यापक दृष्टी, ह्या दृष्टी फार लांबची गोष्ट आहे, नाही दृष्टी आम्हाला. परंतु ती दिव्य दृष्टी येण्यासाठी महापुरुषांची संगत, त्यांचा सहवास, याची जर सांगड मिळाली तर ती दृष्टी माणसाला प्राप्त होऊ शकते. विठाला